नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये. आता आपण प्रत्येक वेळेला समोसे खातो आणि समोसे खाऊन आपल्याला वाटतं नेहमी आपण समोसे खातो आहे. तर आज समोस्याच पैकी आपण एक प्रकार बघणार आहोत की आलू पॅटीस. आलू पॅटीस हे क्रिस्पी पण होतात आणि खारीसारखे असे छान लागतात आणि त्याला तशा लेयर्स पण येतात. जर आपण योग्य प्रमाण घेऊन हळूवारपणे कोणती पण रेसिपी बनवली ती छानच होते. तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया. तर सर्वप्रथम आपण त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य ते पाहून घेणार आहोत. त्याच्या पारीकरिता तर इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. तुम्ही वाटीने पण मोजून घेऊ शकता किंवा कपाने, तुम्हाला जे योग्य वाटेल त्यानुसार आपण घ्यायचं. आणि चवीला मीठ आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं तेल टाकायचं आहे ते तेल घेतलेलं आहे. तर या ठिकाणी एक मी मोठं ताट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जो मैदा घेतलेला आहे तो इथे घेणार आहोत. त्याच्यामध्ये टाकून घेऊया. इथे तुम्ही कणिक पण घेऊ शकता, पण मैद्याने छान क्रिस्पी होतात, थोडे कणकेचे नरम पडतात. आणि मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं. आणि हे क्रिस्पीच होणार आहे, तर आपण कच्चंच तेल याच्यामध्ये टाकतो आहे. तर एकदम जास्त तेल नाही टाकायचं, कारण की आपण साठा जो तयार करणार आहोत त्याला पण आपण तुपाने आणि कॉर्नफ्लॉवरने करणार आहे. तर एकदम मग तेलकट लागणार ते. तर थोडं आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि मी एक मोठं भांड्याने घेतलेलं होतं ते त्यातलं एवढं ठेवलेलं आहे. अगदी 2 स्पून टाकलेलं आहे आपल्या पोहे खायच्या चमच्याने. आता हे छान याच्यामध्ये पहिले मिक्स करून घेऊया मीठ आणि तेल. तेल आणि मीठ आपण छान त्याच्यामध्ये मिसळून घेतलेलं आहे. आता अगदी थोडं पाणी टाकून आपण त्याचा गोळा तयार करून घेणार आहोत. एकदम घट्ट पण नाही ठेवायचा आणि एकदम सैलसर पण नाही करायचा गोळा. थोडा व्यवस्थित आणि थोडं पाणी टाकूनच मैद्याचा गोळा करायचा. या ठिकाणी आपला गोळा मळून झालेला आहे. तुम्ही पाहू शकाल आपण एकदम सैलसर पण नाही केलेला आहे आणि घट्ट पण नाही ठेवलेला आहे. छान असं गोड जात आहे. एवढं रगारा याला ठेवायचं आणि याला वरती थोडंसं तेल लावून आपण अर्धा घंट्याकरता मुरण्याकरता ठेवून देणार आहोत. तर याच्यावर मी झाकण ठेवून आहे बाजूला ठेवून. तर आता आलू पॅटीस करता सारणाकरता जे लागणार आहे आपण ते पहिले पाहून घेऊया. साहित्य इथे मी बॉईल केलेले 3 आलू घेतलेले आहे आणि थोडा कांदा, कोथिंबीर, आपण हे बडीशेप घेतलेली आहे कुटून आणि जिऱ्याची पूड घेतलेली आहे, हळद आणि लसूण जिरं पेस्ट, तिखट आणि मीठ. एवढ्या गोष्टी आपण इथे साहित्य आपण हे घेतलेलं आहे. तर आता आपण सारणाची तयारी करून घेऊया. सर्वप्रथम या ठिकाणी कढई मांडून घेतलेली आहे आणि थोडं तेल टाकून घेतलं. तेल तापलं की आपण जिरा आणि मोहरी टाकणार आहोत. आता आपले जिरा आणि मोहरी तडतडायला लागले आहे. आलं लसूणची पेस्ट आपण या ठिकाणी टाकतो आहे. आता ही छान द्यायची तेलामध्ये. त्यानंतर आपण इथे कांदा टाकून घेतो आहे. छान बारीक चॉप करून घेतला आहे. आणि आपण हे आलू पॅटीस घरच्या घरी सगळ्यांना बनवता आले पाहिजे, त्याकरता आपण डीप फ्राय करून घेणार आहे. ओव्हनमध्ये नाही करणार आहे. तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण ते फ्राय करून घेऊ शकता, बेक करून घेऊ शकता. आणि मैद्याचे आहे तर आपल्याला असं वाटते की अनहेल्दी आहे, पण एखाद्या वेळेस खायला काही होत नाही. कणकेचे पण होतात पण थोड्या लेयर्स कमी येतात, त्याच्यामुळे मैद्याचे चांगले वाटतात. आता या ठिकाणी आपला कांदा शिजत आलेला आहे. बडीशेप टाकतो आहे आणि ती झाली की आपण धने जिऱ्याची पूड टाकणार आहोत.
लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि तेलामध्ये थोड्या वेळ होऊ द्यायचं, शिजू द्यायचं. आणि त्याच्यानंतर आपण इथे जे 3 आलू घेतलेले होते ते स्मॅश केले मी आणि ते टाकून घेते आहे. फार असे पूर्ण स्मॅश नाही करून घेते, थोडे थोडे हाताच्या खाली आले म्हणजे छान वाटतात. आता आपलं आलूचे सारण तयार झालेलं आहे. त्याच्यावर आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊ. आता आपण याला थोडं थंड होऊ देऊया. आता या ठिकाणी आपण आपलं सारण पाहून घेऊ. छान मोठ्या गेलेलं आहे आणि एकदा आपण थोडं मळून घेऊ. आता आपण याचे थोड्या छोट्या छोट्या आकाराचे 4 गोळे करून घेऊया. पोळीच्या उंड्याला घेतो त्याच्यापेक्षा थोडे छोटे गोळे आपण इथे करून घेऊ. तर या ठिकाणी आपण गोळे तयार करून घेतले. आता आपण पोळपाटावर एक एक गोळा पहिले लाटून घेऊया. याची पोळी थोडा मी इथे मैदा घेतलेला आहे. तर आपण आता लाटून घेऊ. छोटा पोळपाट आहे म्हणून मी थोडे छोटे गोळे घेतले आणि जाडसरच ठेवायची पोळी, एकदम पातळ करायची नाही, एवढी जाडसर. अशा पूर्ण 4 पोळ्या आपण इथे लाटून घेऊया 4 गोळ्याच्या. या ठिकाणी मी 4 गोळ्यांच्या पोळ्या लाटून घेतल्या समान आकाराच्या. या ठिकाणी आपण साठा तयार करून घेणार आहोत. तर इथे तूप घेतलेलं आहे आणि आपण 1 चमचा याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत आणि तो त्याचा साठा बनवून घेऊया. आणि मग ते मध्ये मध्ये आपल्याला लावायला होणाऱ्या मिश्रणमध्ये थोडं स्प्रेड करून घ्यायचं हाताने आणि मग ते पचवून घ्यायचं. आणि त्यावर आता आपण दुसरी पोळी ठेवणार आहोत आपली. त्यावर पण आपण पेस्ट लावून घेणार आहोत साठ्याची. त्यावर आपण आता आपली तिसरी पोळी ठेवणार आहोत. थोडा याच्यावर मैदा असा भुरभुरायचा वरती. आणि याच्यावर पण आपण त्याप्रमाणे पेस्ट लावून घ्यायची. त्यावर आता आपली लास्ट पोळी 4थ्या नंबरची आणि आता हे छान पहिले लाटून घ्यायचं. पण छोटं असल्यामुळे आपण ह्याच्यावर करून घेणार आहोत आणि हे छान लाटून घ्यायचं. आणि आता लाटल्यानंतर सर्वप्रथम परत आपण त्याच्यावर हा साठा लावून घ्यायचा. आणि सर्वप्रथम अशी घडी मारायची.
तुम्ही पाहू शकाल आपण चांगल्या पूर्ण चौकोन आकारामध्ये लाटून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की किती जाड ठेवलेलं आहे बरोबर. आता आपण हे व्यवस्थित कट करून घेणार आहोत मध्ये. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते मी एवढी जाडी याची लेअर ठेवलेली आहे. याच्यापेक्षा पातळ करायची नाही, एवढी जाडी ठेवायची. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आता आपण पॅटीस मध्ये सारण भरून घेणार आहोत. इथे एक घेतलेले आहे पाती, त्याच्यामध्ये इथे मधोमध आपण असं छान सारण भरून घ्यायचं. कडेला नाही लावायचं, कड आपल्याला लेअर्स येण्यासाठी सोडायचे आहे. आपण इथे छान प्रेस करून घेणार आहोत आणि कड्या त्याच्या अशा असतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपण सर्व पॅटीस रेडी करून घेतलेले आहे. आता आपण हे डीप फ्राय करणार आहोत. या ठिकाणी मी एका कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल आपलं गरम झालेलं आहे आणि मंद गॅसवरच तळायचे पॅटीस, कारण की आपले मैद्याचे पॅटीस आहे आणि चांगले शिजले गेले पाहिजे. आपण जर मोठ्या गॅसवर हे केले तर ते लगेच लाल होऊन येतील. तर आपण आता एक एक पॅटीस यामध्ये आपलं सोडणार आहोत. तर आपण तीन सोडूया पहिले. आता आपण हे दुसऱ्या साईडने पलटून घेऊया. तुम्ही पाहू शकाल छान लेअर्स सुटलेले आपल्या पॅटीसला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपले पॅटीस छान तळून झालेले आहे आणि किती छान लेअर्स पण आलेले याला. आता आपण हे बाहेर काढून घेणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल आपले गरमागरम पॅटीस छान तयार झालेले आलू पॅटीस आणि खूप अप्रतिम लागतात. नक्की ट्राय करून पहा. आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल की आपले पॅटीस किती क्रिस्पी झालेले आहे, हे पाहू शकाल. तर नक्की ट्राय करून पहा आलू पॅटीस. आणि घरच्या साहित्यातून होणारी आहे. आलू तर असतातच आपल्याकडे, मैदा पण आपण आणूनच ठेवतो. आणि जर मैद्याचे नसेल करायचे तर आपण कणकेचे सुद्धा करू शकतो. तर या ठिकाणी आपले गरमागरम आलू पॅटीस तयार झालेले आहे आणि छान लेअर्स पण आलेले आहे, तुम्ही पाहू शकाल. तर नक्की ट्राय करून पहा. अगदी खारीसारखे खुशखुशीत लागतात. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका चैतालीस किचन डायरीजला.